श्री स्वामी समर्थ। आजच्या आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा विषय काय आहे तर लहान मुलांचं जे पोषण तत्व असतात किंवा लहान मुलांना सप्लिमेंट देणं योग्य आहे की अयोग्य ह्याच्यावर आपण थोडंसं डिस्कस करणार आहे। त्याचबरोबर गाजराची जी भाजीची पानं असतात ह्या हिवाळ्यामध्ये छान मिळतात ती भाजी आणि त्याच्यापासून आपण एक वडी तयार करणार आहे। सेम कोथिंबीर वडी सारखीच असणार आहे। तर त्याची सुद्धा मी रेसिपी याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर आपण डिस्कस करूया की लहान मुलांना सप्लिमेंट देणं योग्य आहे की अयोग्य आहे। तर काय होतं की जुन्या काळचे लोक वगैरे आपण आता सप्लिमेंट द्यायला वगैरे एखाद्या चालू केलं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने जरी दिलं तरी म्हणतात की कशाला मुलं स्वतःचे स्वतः खाल्लं पाहिजे किंवा त्यांना जेवणा म्हणजे सप्लिमेंटची काहीच गरज नाहीये किंवा तशीच त्यांना सवय लागते। त्यांचं सुद्धा बरोबर आहे, कारण मुलांनी हे स्वतःच्या हाताने वगैरे 1-1.5 वर्षापासून पुढे सगळ्यांनी थोडं थोडं स्वतःच्या हाताने का होईना जेवण केलं पाहिजे। त्यांच्या आहारातून सगळे घटक गेले पाहिजेत आणि त्याच्यातूनच छान वाढ होते। नैसर्गिकरित्या काय की त्यांच्या आहारातूनच छान त्यांना सप्लिमेंटचा पुरवठा झाला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे। पण काय होतं की काय काय वेळेस मुलं क्रँकी होतात किंवा टेंट्रम्स त्यांचे वाढलेले असतात। म्हणजे काय होतं की आपण त्यांना किती जरी छान छान डिशेस बनवून दिल्या तरी ते खायला नकार देत असतात। सलग 10 ते 15 दिवस ते काहीच जेवत नाहीत, म्हणजे त्यांचा आहार पूर्णपणे डाऊन झालेला असतो, काहीच खात नसतात। खाल्लं तर उगं थोडंफार खात असतात, त्यात पण ते किरकिर करत असतात। तर अशा वेळेस आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। बरं 2-3 दिवसासाठी जर करत असतील तर त्याला आपण हंगर स्ट्राईक सुद्धा म्हणू शकतो। तर काय होतं की 2-3 दिवसासाठी ते एखाद्या जेवणाला वगैरे नको म्हणत असतात किंवा म्हणजे मोठ्या माणसांचं कसं पोट फुगल्यासारखं होतं, काही खाण्याची इच्छा वगैरे नसते आणि त्यानंतर 2-4 दिवसानंतर आपोआप आपल्याला जेवण जायला चालू होतं। तर सेम लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा असंच होते की नाही त्यांना 2-3 दिवसासाठी जेवण करू वाटत, पण अशा वेळेस थोडं आपण काहीतर जेवण म्हणजे नवीन नवीन काहीतर त्यांना थोडंसं ऑफर केलं की ते खातात। एखादा मील दिवसातून जेवतात तरी पण चालते आणि 2-3 जर हँगर स्ट्राईक जर असेल तर मग त्यानंतर ते 2-4 दिवसानंतर आपोआप छान जेवायला लागतात। पण प्रॉब्लेम कुठे येतो तर सलग 10 ते 15 दिवस पूर्णपणे जेवण त्यांचं बंदच झालेलं आहे। तर अशा वेळेस आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे। तर काय तर 1 वर्षापासून ते वयात येईपर्यंत म्हणजे किशोरवयीन अवस्थेपर्यंत काय होतं की त्यांची बौद्धिक वाढ झपाट्याने होत असते, त्यांची उंची वाढत असते, त्याचबरोबर शरीरातील वेगवेगळे बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यानंतर छान आपलं शरीर आतून भरायला चालू होत असतं। तर अशा वेळी जेवणाकडे लक्ष देणं किंवा त्यांच्या आहारातून म्हणजे जेवढी पोषण तत्व जातात त्या ह्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं खूप महत्वाचं असतं। तर काय होतं की सलग 10 ते 15 दिवस ते काहीच न खाल्ल्यामुळे त्यांच्या वजनावर, त्यांच्या उंचीवर असं परिणाम पडायला चालू होतं। त्याचबरोबर हळूहळू त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर सुद्धा परिणाम पडायला चालू होता। तर अशा वेळेस आपल्याला दुर्लक्ष करून जमत नाही। तर अशा वेळेस आपण काय करायचं की बालरोग तज्ञांकडे जायचं, व्यवस्थित त्यांचं चेकअप करायचं। त्यांनी जर कुठल्या आपल्याला चाचण्या करायला सांगितल्या असतील, म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे करायला लावले असेल, ते व्यवस्थित करून घ्या। त्याच्यातून आपल्याला काय कळतं की आपल्या बाळाच्या शरीरात कशाची, कोणत्या विटामिन्सची कमतरता झाली किंवा कोणत्या पोषक तत्वाची गरज आहे हे व्यवस्थितपणे ते सांगू शकतात। अशा वेळेस दुसरं काही उपाय न करण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हणजे बालरोग तज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही छान त्यांना दाखवा। गरज असली तर ते सप्लिमेंट तुम्हाला रेकमेंड करतात, नाही गरज नसेल तर नाही करत। तर सप्लिमेंट म्हणजे असं दुसरं काही नसतं, जास्त करून आयर्न असतं, म्हणजे रक्तवाढीसाठी, भूक लागण्यासाठी, त्यानंतर एक मल्टीविटामिन्स असतं आणि एखाद्या वेळेस कॅल्शियमचं वगैरे असं तुम्हाला सिरप दिलं जातं। तर तेही किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं, म्हणजे किती प्रमाणात घ्यायचं, किती दिवसांसाठी घ्यायचं हे सुद्धा आपल्याला ते सांगतात। मग अशा केसमध्ये तुम्ही बालरोग तज्ञांकडे जा, त्यांच्याकडे छान ट्रीटमेंट घ्या आणि ते किती दिवस तुम्हाला रेकमेंड करतायत सप्लिमेंट तेवढ्या दिवस तुम्ही बाळाला द्या। म्हणजे सप्लिमेंट हे वाईट नसतं किंवा दुसरं काही नाही, फक्त आपल्या शरीराची जी झीज झालेली असते किंवा जे विटामिन्स असतात, जे जीवनसत्व आपल्या शरीराला आवश्यक असतात, त्याची आपली जी झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी मदत करतात। तर अशा वेळेस तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट दिली पाहिजे आपल्या बाळांना, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे।
मोस्टली काय होतं की मुलींच्या बाबतीत मी म्हणेन, मुलींना असं दुर्लक्ष करू नका. तर काय झाले की अलीकडच्या काळामध्ये पाळी येण्याचं प्रमाण खूप अलीकडे आलेलं आहे आणि यावेळेस काय होतं, लवकर पाळी येते आणि आपली जी उंची वगैरे असते लहान मुलींची ती खुंटायला चालू होते. मग त्याच्या अगोदर आपली शरीराची जी उंची असते, वजन असते, शरीरातले जे आतील अवयवांची जी वाढ असते ती व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही वेळच्या वेळेला बालरोग तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे आणि डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. मग अशा वेळेस जेवण नाही केल्यामुळे त्यांची शरीराची जी वाढ असते ती खुंटत जाते आणि त्यानंतर एकदा का पिरियड्स यायला चालू झाल्यानंतर मग पूर्णपणे उंची मुलींची वाढणं बंद होऊन जातं. तसं मुलांच्या बाबतीत नाही, 18 वर्षापर्यंत बऱ्या प्रमाणात त्यांची उंची वाढते. पण असं नाही की मुला मुलींना दोघांनाही तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही बालरोग तज्ज्ञांकडे घेऊन जात, जर तुमची मुलं जर असं करत असतील, जेवण वगैरे करत नसतील तर न्या, व्यवस्थित त्यांच्याकडून सप्लिमेंट घ्या आणि त्यांचा कोर्स जो आहे तो छानपणे पूर्ण करा. आणि एक गोष्ट सांगेन की मनानं, म्हणजे आपल्याच मनाने जाऊन मेडिकलमधून किंवा टी व्हीवरती एखादी ॲडव्हर्टाइजमेंट लागली की हे टॉनिक दिल्यानंतर आपल्या बाळांना भूक लागते, हे असं तुमचं तुम्ही स्वतः जाऊन मेडिकलमधून ते घेऊ नका. तर त्यानं काय होतं की अति प्रमाणात जरी सप्लिमेंट झालं त्याचे सुद्धा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात. तर असं नाही करायचं. जे तुम्हाला डॉक्टर रेकमेंड करतात तेच तुम्ही करा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे की सप्लिमेंट घेणं योग्य आहे की अयोग्य आहे. तर त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आहाराचं, म्हणजे जेवणाचं ताट कसं असलं पाहिजे, त्यांचा रोजचा आहार कसा असला पाहिजे, तर थोडक्यात सांगते. तर कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल सगळं आपल्या बाळांना आपल्या मुलांच्या आहारात असलंच पाहिजे. वाढीच्या वयामध्ये जास्त आहार त्यांचा वाढलेला असतो. अशा वेळेस काय करायचं, जेवणाची क्वांटिटी जरी कमी असली तरी तुम्ही काय क्वालिटीचं फूड देताय हे खूप डिपेंड असतं. तुम्ही किती प्रमाणात म्हणजे पोषण तत्व तुम्ही किती देताय हे खूप महत्त्वाचं असतं. आता समजा एक प्लेट जरी तुम्ही हे दिलं, समजा पोहे दिले, तर त्या पोह्यामध्ये तुम्ही किती भाज्या घातल्या आहेत, किती काय घातलं आहे ह्याच्यावर डिपेंड असतं की थोडेसे पोहे म्हणजे त्याच्यातून कार्बोहायड्रेट मिळणार, आयर्न मिळणार. त्याचबरोबर तुम्ही जर बटाणे घातले असतील तर त्याच्यातून प्रोटीन सुद्धा मिळू शकतं. किंवा असं गाजर घातलं असेल तर विटॅमिन ए वगैरे असं सगळं छान मिळू शकतं. आणि एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं आहे. तर तुमच्या बाळाच्या ताटामध्ये चपाती असली पाहिजे, भात ही असला पाहिजे, वरण असलं पाहिजे, भरपूर प्रमाणात सॅलड वगैरे सुद्धा असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जे मिड स्नॅक असतं, म्हणजे आजकाल शाळेच्या डब्यामध्ये स्नॅक्स वगैरे द्यावं लागतात की म्हणजे मधल्या सुट्टीत छोट्या छोट्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी तुम्ही दुसरं काही बिस्किट वगैरे हे जर देत असाल तर तसं देऊ नका. तर त्याऐवजी तुम्ही छान त्यांना फळं द्या, गुळशेंगदाण्याचे लाडू द्या, ड्रायफ्रुट्सचे लाडू द्या, छोटे छोटे खूप असं प्रोटीन बार वगैरे घरी बनवतात ते सुद्धा तुम्ही यूट्यूबवरून बघून शिका आणि ते तुम्ही लहान मुलांना द्या. अशातून काय होते की मुलांच्या ज्या आहारातून जेवढं पोषण तत्व जायचं तेवढं छान प्रकारे त्यांना मिळू शकतं. जर तुमच्या बाळांना जर खरंच म्हणजे बाळाच्या शरीराची तुम्ही लक्षणं ओळखा, काय काय शरीरात बदल झालेत हे ओळखानी ताबडतोब आपल्या बालरोग तज्ज्ञांशी तुम्ही संपर्क साधावा. सो आजच्या व्हिडिओ पुरतं मी एवढंच सांगते. चला आता आपण जी आपण वडी बनवणार आहे आपण त्याची रेसिपी बघूया. तर चला आता आपण गाजराची पानं छान धुवून चिरून घेतलेली आहेत आणि जास्त आपल्याला मोठे देठ घ्यायचे नाहीत, कोवळे कोवळेच याच्यामध्ये देठ घ्यायचे आहेत. शक्यतो जास्त आपल्याला पानच घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये मी एक वाटण टाकलं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं जिरं मिक्सरच्या भांड्यात मी छान बारीक करून घेतलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये मी टाकलंय. त्यानंतर जेवढं या पानांना बसेल तेवढं आपल्याला बेसन घालायचं आहे. हवं तर तुम्ही कमी जास्त वरून घालू शकता आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडंसं अगदी किंचितसं पाणी आपल्याला घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. आपल्याला वरती जर आणखी थोडंसं बेसन लागलं तर तुम्ही घेऊ शकता. आता हे छान आपण गाजराच्या पानांना हे छान आपल्याला लावून घ्यायचं आहे पीठ आणि सगळं आपण जे टाकलं आहे ते.
अगदी किंचित असं पाणी मी वापरलं आहे. अ, पानांमुळे सुद्धा याच्यामध्ये पाणी सुटतं, त्याच्यामुळं आपल्याला अगदी किंचितसं पाणी घालायचंय आणि छान आता मी हे एकजीव करून घेत आहे. तर आता आपल्याला मळून घेतलं आहे पीठ. एका ताटाला छान मी तेल लावून घेत आहे आणि शेजारीच मी पाणी पण उकळायला ठेवलं आहे एका पातेल्यामध्ये आणि हे आपल्याला आता छान वाफवून घ्यायचंय. बघू शकता असा असा मी गोळा बनवला आहे छान पिठाचा आणि आता हे मी हाताला तेल लावून छान थापून घेते. तर वडी आपल्याला जास्त जाडही थापायची नाही आणि जास्त पातळही थापायची नाही आहे. मीडियम साईजची आपल्याला वडी थापून घ्यायची आहे आणि बघू शकता हाताला जर थोडंसं चिटकत असेल तर तेल लावून थापलं तरीही चालतंय. तर खाली मी एक पातेलं ठेवलं आहे, पाणी उकळत आहे आणि त्याच्यावर मी हे ताट ठेवलं आहे, जी आपण वडी थापून घेतली आहे आणि हाय स्पीडवरती मी आता हे झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर वडी उकडून घ्यायचे. त्यानंतर आपली ही वडी एक 15 ते 20 मिनिटात छान उकडून झालेली आहे वाफेवरती आणि छान मी याच्या वड्या पाडलेल्या आहेत आणि आता मी छान ह्याला तळून घेणार आहे. सुरुवातीला विचार केला होता थोडासा शॅलो फ्राय करायचं, पण त्यानंतर विचार आला की थंडी पण आहे, तर छान कुरकुरीत अशा वड्या तळूनच घेते. तसं पण जास्त काही तळलेले पदार्थ आमच्या घरी बनत नाहीत, म्हणून वडी तळून घ्यायचा विचार केला. छान आता गोल्डन ब्राऊन कलरवरती कुरकुरीत होईपर्यंत मी हे तळून घेणार आहे. हवं असेल तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता. तेलामध्ये थोडासा आपल्याला लसूण आणि अ, अ, सुका नारळ आपल्याला बारीक करायचा आहे आणि तेलात त्याची फोडणी घालायची आणि ज्या आपण उकडलेल्या वड्या आहेत त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि थोडंसं तुम्ही लाल तिखट किंवा घरगुती तुमचं काळं तिखट टाकलं तरी पण चालतंय आणि छान त्यासुद्धा आपल्याला शॅलो फ्राय केल्या तरीसुद्धा खूप छान लागतात आणि कोथिंबीर वडीसारखं तुम्ही असं कुरकुरीत तळूही शकता. अशाही छान लागतात. दोन्हीही प्रकारे त्या वड्या छान लागतात. बघू शकता तुम्ही छान असं गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी झटपट अशा बनणाऱ्या ह्या वड्या आहेत. अगदी या थंडीच्या दिवसामध्ये आपण भजी वगैरे असं काही खाण्यापेक्षा हे छान आपल्याला एक ऑप्शन आहे. तर आपल्या वड्या आता छान बघू शकता तळून रेडी आहेत. छान कुरकुरीत, खुसखुशीत झालेल्या आहेत. रेसिपी अगदी झटपट बनणारी आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्येच बनणारी रेसिपी आहे. सो नक्की ह्या वड्या तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कशा झालेत मला कमेंटमध्ये सांगा.